आणि मेन लाईटचं जे वायर आहे ना ते सुद्धा तुटलेलं आहे. ते बघा तिथे लोंबत दिसत असेल तुम्हाला. हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर ओय बेटा उधर किधर. तर पावसाने उन्हाळ्यामध्ये पावसाळा म्हणजे आता पावसाळाच लागते, कारण की आता जून महिना 5-7 दिवसावरच आहे. तर आमच्याकडे मस्त असं दुपारून पाऊस आलेला आहे. प्रिशासुद्धा आत्ता सुटलेली आहे. तिला म्हटलं पावसामध्ये खेळ, तर ती नाही बोलली. तर तुम्हाला दाखवते मी पाऊस. बघा, तर इथे बघू शकता, म्हणजे बराच 15 मिनिटे आला पण छान येऊन गेला. आणि असा पाऊस आला तर गरमी आणखी जास्त. त्या आभाळवरती आहे अजून तसंच. गारा गारा देखो बर्फ. रोना नहीं, ये देखो बर्फ पड़ रहा है, बर्फ. मम्मा पत्ता. इथे बघा फ्रेंड्स, एवढा भयानक वारा, धूळ, पाऊस, सगळं अक्षरशः ना वायर जे असते ना ते तुटून पडलेले आहे. मी दाखवते, कारण की खूपच जास्त हवा आणि छोट्या छोट्या गारासुद्धा पडल्या भरपूर साऱ्या, जे की मला व्हिडिओ घ्यायची हिंमतच झाली नाही, कारण की मला खूप जास्त भीती वाटत होती. त्याच्यामुळे मी काही घेतलं नाही. पण आता थोडं कमी झालेलं आहे. आणि प्रिशा तर आमची बोले की डॅडी कैसे आ जाएंगे, डॅडी कैसे आ जाएंगे. आणि तुम्हाला दाखवते मी. यार, म्हणजे मी पहिलं लग्न झालं तसं मी पहिल्यांदा एवढं इथे वातावरण खराब झालेलं पाहिलं. आणि लाईटसुद्धा गेलेली आहे, दाखवते मी तुम्हाला. एवढं वातावरण अक्षरशः लाईट जे वायर आहे ना ते सुद्धा तुटलेले आहे वरचे. बघा, आमच्या दारासमोर तुम्हाला पडलेला दिसत असेल एक वायर. मी जवळून दाखवतो. हे पहा, हे वायर. आणि मेन लाईटचं जे वायर आहे ना ते सुद्धा तुटलेलं आहे. ते बघा तिथे लोंबत दिसत असेल तुम्हाला. ते दुसऱ्या घरचं आहे. आणि माहिती नाही आता आमचं वायर काय कुठे काय चांगलं सगळं. यार, खूप जास्त हवा चालू आहे. एवढी भीती वाटत होती मला तर खूपच. आता तर इथे बघू शकता. ओय बेटा, बैठना है क्या? अभी बाहर निकल ना, बहुत ज़्यादा हवा है बहुत ज़्यादा. तर इथे मी ना खुर्ची टाकून बसली आणि खुर्ची टाकून बसली. तुम्हाला तिकडचं दिसत असेल ना. या दृश्याला घेतली आणि दिसली. मला भीती वाटत होती. तर आता म्हणजे वारा एवढा चालू होता ना की समोरची घरंसुद्धा दिसत नव्हते. मला पूर्ण शूट घेणं पॉसिबल झालं नाही, कारण की तेवढ्या वाऱ्यामध्ये काही सुचत नाही. आता कमी झालं तर मी तुम्हाला दाखवते. प्रिशा उठून तशीच आहे. तिला काहीतरी खायचं होतं पण मी तिला काहीच बनवून दिलं नाही, कारण की वाराच तेवढं होतं. तिला घेऊन मी एका जागी सगळं खिडक्या वगैरे पॅक करून बसली होती. पण प्रिशू उधर चलना है, ठीक है. डॅडी को फोन लगाएंगे क्या? नॉर्मल पाऊस चालू असता, गारा पडल्या असते तर मी नक्की शूट घेतली असते. पण वारा एवढा होता ना खूप जास्त, जे की शूट घेण्याची हिंमतच झाली नाही. तर इथे आम्ही दोघी अशा बसून ना बघत होती. यार, प्रिशा माझ्याजवळून उठतच नव्हती. प्रिश व्हायला हां उधर जाणे. आता पूर्णपैकी ना शांत झालेलं आहे. आणि पण वायर वगैरे पडलेलं आहे, कारण की मेन लाईट असते ना त्याचेच वायर आहे वाटते. काही वायफायचे वगैरे दिसत आहे. पण बाहेर
तर चला प्रिशाला ना काहीतरी खायला करते, कारण की ती उठली तशी ना मी खूपच जास्त पाऊस होता म्हणून मी काही केलंच नाही. तर आता करते उसको मॅगी चाहिए. तर इथे बघा मी झोपेतून उठली आणि तशीच हे झाली. तर तुम्हाला दाखवते मी ना थोडंसं म्हणजे प्रिशाला दही देत होती, थोडं ज्या भांड्यामध्ये काढलं त्याच भांड्यामध्ये खायला घेतली होती. तर वारा आला, ते दही तशीच ठेवून दिली आणि बेडरूममध्ये गेली आणि हे गेली. तर लाईट जाऊन आहे आणि फॅन चालू आहे इन्व्हर्टरवर वगैरे आमचं. तर चला हिला काहीतरी करतो. पुरा पाणी आ गया थोड़ा सा. तर हव्यानं आहे ना हे जे वरची खिडकी आहे ना तिथून थोडंसं ना पाणी चाललेलं आहे बघा, तुम्हाला दाखवते. आणि आमची प्रिशाने इकडे बॅट घेऊन आली. हे असं सांडलेलं आहे थोडंसं. इधर हो जा, इधर पानी को मारते है क्या कोई? चलो मैं तुझे मॅगी बना के देती. बरं झालं मी ना सकाळीच म्हणजे कामं वगैरे झाले होते ना तेव्हाच मी कपडे वाळू घातले ना, तेव्हाच सकाळीच वाळू घातले. तर मी झोपायच्या आधीच कपडे काढले आणि भांडे सुद्धा वाळून घेतले, बांधून नाही घेतले. तर मी ना पिशाला थोडीशी मॅगी करून देते आणि मग मला हे थोडं खालचं पुसून घ्यायचं आहे, कारण की वारा मी एवढा होता ना पूर्ण असं आडवं उभा पाणी आला आणि पूर्ण ना इथे वरतून इकडे आलं. ती जायगी. आणि आता सुद्धा ना पाऊस चालूच आहे. जे खालचं होतं पुसून ते पुसून घेतलेले आहे मी. आणि आता प्रिशाला मॅगीसाठी पाणी तर ठेवलंच होतं मी, तिथे बसलेली आहे ती. अच्छी वाली है दादी ने दूर है, तुमने दूर है. पप्पी 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 पप्पी. तर इथे ना झोपेतून उठली तशीच आहे. तर इथे मी झोपेतून उठली तशीच आहे. केसेस सुद्धा बांधून होती, तर कशी तरी बांधून घेतली. चांगलं दिसतं, थोडंसं चांगलं बनते आता. इसको क्या है? इसको क्या गया गंदा है? लाईट गेलेली आहे, येते म्हणा लवकर, पण लाईट गेलेली आहे. आणि आत्ता उठली. पाऊस ना आत्ताही चालूच आहे. तर पाऊस येऊन गेला ना गरम सुद्धा होते, पण म्हणजे थोडंसं पाऊस आला छान वाटलं. आणि एवढी जास्त ऊन तापत होती ना, खूप जास्त ऊन तापत होती. तर पाऊस ना एवढा भयानक आला नाही, खिडकीतून पाणी आलं. मला तर कमालच वाटत आहे, कारण की सहसा येत नाही या खिडकीतून पाणी. कारण की ते असं आडवा उभा कसं पण आला, त्याच्यामुळे होऊ शकते. म्हणजे थोडंसं जे शितोडे असते ना पाण्याचे, तर ते शितोडे उडलेले आहे आणि इकडे आले. आणि तुम्हाला सांगते, ज्यांच्या घरी ते ग्रीन नेट वगैरे असते ते लावून आहे ना, ते तर पूर्ण उडूनच गेली. खूप जास्त म्हणजे हव्यानं हे झालं समजू शकतो आपण. वो तेरी बॉटल है स्कूल की, जब स्कूल जाए. तर इथे ना प्रिशासाठी मॅगी झालेली आहे. तसं रोज रोज देत नाही तिला मॅगी, पण असं कधी कधी देते तिला मॅगी देते. आणि नंतर तुम्हाला दाखवते बाहेरचं. या खूप जास्त वेळ झालेला आहे. चलो. तर इथे बघा फक्त ना अर्धा तासपेक्षा म्हणजे 15 ते 20 मिनिटासाठी लाईट गेली होती ना, परत आली सुद्धा लाईट. तर प्रिशाला ना आता टी व्ही लावून देते. तिला टी व्ही बघायचा आहे. नंतर इकडचं आहे ते झाडून घेते. तर इथे ना मी तुम्हाला बाहेरचं दाखवते किती हे झालं ते बघा.
झाडू घेऊन आले मी, इथे झाडायचं आहे मला. हे बघू शकता किती सारा धूळ आला, बापरे खूपच झाला. आणि तुम्हाला दाखवते, हे बघू शकता आमच्या या लिंबाच्या झाडावर ना कशाचं तरी वायर पडलं आहे. बहुतेक हे वायफायचं असते ना तो. आणि हे जे समोरच्या घरचं दिसतंय ना ते तर पूर्णच गेलं बघा, नेट वगैरे. आणि त्यांचा लॅम्पसुद्धा पडलेला आहे बघू शकता, कारण की पाऊसच खूप जास्त होत आहे बघ. आणि आभाळ आणखी वरता आहेच. पूर्ण पानं 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 पडून गेले. हे पा वायर, आमच्या गाडीचं कव्हर सुद्धा निघालेलं आहे बघा. आणि इकडचं ना हे बघा, आमचं हे पूर्ण पडून गेलं. काही कपडे इथेच होते. प्रिशु बाहर नहीं आना बेटा, देखो कितना ज़्यादा धूप है. हे पालिंबाच्या झाडावर ना वायर पडलाय कशाचा तरी. आणि हे धूळ बघू शकता, किती सारा धूळ. घरामध्ये टी व्ही बघत आहे. केलं ना, जंप करो जंप. ये तर मग फ्रेंड्स, कसा वाटला हा आमच्याकडे पहिला पाऊस पडलेला, तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. बघू शकता तुम्ही इथे वायर वगैरे तुटलेले आहे. आणि छान वाटलं पाऊस आला तर. मस्त थंड थंड झालेलं आहे. पण एवढ्याशा पावसानं काहीच होणार नाही आहे. पाऊस गेल्यानंतर मस्तपैकी आम्ही हे माजवून खायचे आंबे खाल्ले. आणि मग हे थोडंसं साफ करून घेतलं. प्रिशा पण बाहेर खेळत होती छान अशी. पावसाळा लागलेलाच आहे तर छान असं कट करून घ्यावं म्हटलं झाडं वगैरे. तर हा छोटासा व्लॉग होता. कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुमच्याकडे पाऊस आला का नाही हे सुद्धा सांगा. तर चला मग भेटूया परत अशाच एका नवीन व्लॉगसोबत. व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.
Audio Jungle.